आनंद वाटतो की पुन्हा एकदा आपल्यामध्ये येऊन देवाचं वचन सांगण्याची, आपल्याशी फेलोशिप करण्याची संधी त्याने दिलेली. ब्लेसेड फेलोशिप बरोबर फेलोशिप करण्याची, त्याबद्दल सर्व मान सन्मान गौरव त्याला देऊया. आणि सुंदर रीतीने स्वप्नीलने वर्शिप मध्ये लिडिंग केलेलं आहे. सर्व मान महिमा गौरव आणि अभिषिक्त वर्शिप, अनॉइंटेड वर्शिप झालेली आहे. तरी आता आपण त्याच्या वचनाकडे वळणार आहोत. आणि आज अद्भुत रीतीने देवाचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करणार आहे. दरवेळेस अपेक्षा करायची की नव्या रीतीने तो कार्य करतो, आणि म्हणून तयार राहा त्याची वाणी ऐकण्यासाठी, त्याचा स्पर्श जाणून घेण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. जे काही आहे अपेक्षा, देवाजवळ येणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याच्याकडे धाव घेणार आहे, त्यांना प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. आणि म्हणून जे धाव घेऊन आलेले, निश्चितच त्यांना तुम्हाला तुमचं प्रतिफळ तो देणार आहे. जर नोट डाऊन करत असाल तर तयार राहा. आजचा आपला विषय आहे धार्मिक आत्मे, रिलिजियस स्पिरिट्स. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात. आणि वचनाकडे जाण्यापूर्वी मी आभार मानतो तुम्ही जे युट्यूबवर हे संदेश ऐकून कॉमेंट्स करता. त्याच्यामुळे आम्हाला कळतं की तुम्ही कुठून हा संदेश ऐकला, आणि त्याच्यामुळे उत्तेजन देखील मिळतं. तर ही सेवा, पवित्र शास्त्र शिक्षण देण्याची ही सेवा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हालाही हातभार लावू शकता की तुम्ही हे मेसेजेस, हे संदेश, हे बायबल स्टडीज तुमच्या ओळखीच्यांना, इतरांनाही फॉरवर्ड करू शकता. आणि अशा रीतीने आपण देवाचं वचन गाजवू शकतो. दुसरी गोष्ट की तुमच्या वेळेनुसार तुम्ही युट्यूबचे संदेश ऐकून तुमच्या वेळेनुसार पवित्र शास्त्राचा अभ्यास घरात बसल्या बसल्या करू शकता. तर अवश्य याचा लाभ घ्या. ब्लेसेड फेलोशिपचाही चॅनल आहे, माझाही चॅनल आहे. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळू. येस, रेडी. बरेचदा असं होतं की काही दुःखाच्या घटना किंवा प्रसंग आल्यानंतर आपले मित्रमंडळी, नातेवाईक, इतर लोक आपल्याला भेटायला येतात आणि वेगवेगळ्या प्रकारे सांत्वन करतात. आणि काही वेळेस ते सांत्वन योग्य असतं, काही वेळेस ते योग्य नसतं. आणि योबाच्या बाबतीत देखील असंच झालं. आणि आजचा आपला विषय आहे धार्मिक आत्मे, आणि या संदेश मालिकेचं नाव आहे देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात. आतापर्यंत आपण पाहिलं की कशा रीतीने योबाच्या जीवनात ट्रॅजेडी घडली, कशा रीतीने देवाने सैतानाचं लक्ष योबाकडे वेधलं, कारण देवाला योबाचा अभिमान होता. देवाला खात्री होती की तो योग देवाला सोडणार नाही. किती विशेष आहे का. आज परमेश्वराला, देवाला तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल तशी खात्री आहे का की काही झालं तरी आपण देवाला नाकारणार नाही. आणि मग परमेश्वराने परवानगी दिल्यानंतर सैतानाने त्याच्यावर एकामागून एक हल्ले केले. अगोदर त्याची इस्टेट प्रॉपर्टी गेली, नंतर त्याचे मुलं आणि मुली गेल्या, आणि नंतर त्याच्या शरीरावर हल्ला केला आणि वेगवेगळ्या प्रकारचे गळवे फोड, वेगवेगळ्या प्रकारचे आजार योबावर आले. आणि ही बातमी योबाच्या मित्रांना कळल्यानंतर ते त्याला भेटायला आले. आणि त्या काळातल्या चालीरीतीप्रमाणे 7 दिवस ते लांब बसून राहिले, कोणी एक शब्द बोलला नाही. आणि त्यानंतर ते एक एक जण बोलू लागले, त्यांचं मत व्यक्त करू लागले. आणि आजच्या संदेशात आपण पाहू की कशा रीतीने योबाच्या मित्रांनी त्याचं सांत्वन केलं, की काय काय बोलले आणि काय काय झालं. आणि आजही असं होतं की आपले मित्रमंडळी, नातेवाईक येऊन सांत्वन करतात, परंतु त्याच्याच बरोबर काही चुकीचे निष्कर्ष देखील लावतात की कशामुळे या घटना घडल्या, कशामुळे हे गोष्टी घडलेल्या आहेत. आजही विश्वासार्ह्यावर अशा प्रकारचे आरोप विविध प्रकारे केले जातात. आणि हे सर्व आरोप अशा धार्मिक वृत्तीमधून, म्हणजे धार्मिकतेच्या आत्मे
करत असतात आणि आजही हे घडत आहे. आणि आपण केवळ एका अध्यायाकडे पाहू आणि तो म्हणजे इयोबाचं पुस्तकाचा 22वा अध्याय आणि वचन 5 ते 11. इयोबाचा एक मित्र अलिफाज तो पुढे येतो आणि इयोबावर अशा अनेक गोष्टींचा आरोप करतो की ज्या त्याने कधीही केलेल्या नव्हत्या. आता अलिफाज त्याला काय म्हणतो आपण वाचू. इयोबाचं पुस्तक इयोब 22 आणि वचन 5. तुझी दुष्टाई मोठी आहे, तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना. तू विनाकारण आपल्या बंधूंचे गहाण अडवून ठेवलेस, उघड्या नागड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतलीस, थकल्या भागलेल्यांना तू पाणी दिले नाहीस, भुकेलेल्यांना अन्न घातले नाहीस. इयोब 22:5-7. आता विचार करा, हा आरोप किंवा हे आरोप अलिफाज नावाच्या मित्राने इयोबावर केले आणि आपल्याला माहिती आहे की हे खरं नव्हतं. इयोबाने कधीही तसं केलेलं नव्हतं. आणखी तो काय म्हटला बघा, वचन 9 आणि 10. इयोब 22. तू विधवांना रिक्त हस्ते लावून दिलेस, पोरक्यांचे हात मोडून टाकलेस, म्हणून तुला चोखडून पाशाने घेरलेले आहे, भीतीने तुला अकस्मात घाबरे केले आहे. इयोब 22:9 आणि 10. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तू दुष्ट वागलास आणि म्हणूनच हे सर्व घडत आहे. परमेश्वर म्हणाला की त्यांनी चुकीचे बोलले, पण इयोब जे बोलला ते योग्य होत, ते चुकीचं नव्हतं. आणि मग ते मित्र असे म्हणाले, देव दुष्टांना कधीच भरभराट करू देत नाही किंवा दुर्जनांचा कधी भरभराट होत नसते. आता हे खरे आहे का? काही लोक तसे सुचवतील आणि आजही तसं बोलतात, तसं सुचवतात, वेगवेगळे अंदाज तर्क वितर्क काढतात की एखादी देवाची व्यक्ती संकट आल्यानंतर, प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर हे वेगवेगळे तर्क वितर्क अंदाज असतात. यांनी काहीतरी पाप केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे, म्हणून असं घडलं, दुष्टाई केलेल्या म्हणून हे प्रॉब्लेम आले. आता 4था अध्याय आणि वचन 7 ते 9 या ठिकाणी आणखी एक प्रतिक्रिया आपण पाहतो त्यांच्या मित्रांची. इयोब 4:7-9. कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? म्हणजे त्या मित्राला म्हणायचं होतं की इयोब हा निरपराध नाही आहे, तो दोषी आहे. कोणी निरपराध असो कधी नाश पावला आहे काय? नीतिमान कधी विलायास गेले आहेत काय? याचा विचार कर. माझ्या पाहण्यात तर असे आले आहे की जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करतात. देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकाराने ते नाहीसे होतात. इयोब 4:7-9. किती भयानक आरोप आहे बघा. इयोब दुःखात आहे आणि हे सांत्वन करण्याऐवजी, धीर देण्याऐवजी त्यांची मतं व्यक्त करीत आहे. आजही असं होतं नाही का? दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जर तुम्ही वाईट कृत्य केली असतील तर तुमचा विनाश होईल, असं तू इयोबाला म्हणतो. पण हे खरं नाही. इयोबाने ही गोष्ट अतिशय ठामपणे मांडली आहे. तरी आज आपल्यालाही अशा या प्रश्नाचा सामना करावा लागतो. देव नेहमीच दुष्टांचा न्याय निवाडा करतो का? इयोब म्हणतो नाही. मला जाणवते की इथे एक प्रकारची शांतता पसरलेली आहे. मला वाटतं की कदाचित तुमच्यापैकी काही ना या प्रश्नाचा कधी गांभीर्याने तुम्ही कधी विचारच केला नसेल. देव दुष्टांना त्यांच्या कृत्यातून सुटून जाऊ देतो का? याचं उत्तर हो असं आहे. तो तसं करतो किंवा होऊ देतो, पण नेहमीच नाही. पण काही वेळा परमेश्वर तसं होऊ देतो. आणि मग ते इयोबाला काय म्हटले जरा ऐका. जर तू आपली चूक मान्य केलीस आणि पश्चाताप केलास तर तुझे सर्व काही ठीक होईल. आता आपल्याला माहिती की इयोबाने काही पाप केलेलं नव्हतं, म्हणून हे प्रसंग आले. हे युद्ध देव आणि सैतानामध्ये होतं. देवाने सैतानाला परवानगी दिल्यामुळे हे झालेलं. पण हे पृथ्वीवर ह्या मित्रांना, ह्या लोकांना माहित नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला माहित नसतं कशामुळे काय झालं, काय घटना घडली, पण आपण उगीच आपले मत व्यक्त करतो आणि धीर देण्याऐवजी एखाद्याचं खच्चीकरण करतो.
एखाद्याला निराश करतो, चुकीचे आरोप करतो. आणि हे त्याला म्हणतात की जर तू आपली चूक मान्य केली आणि पश्चाताप केला तर तुझं सर्व काही ठीक होईल. आता धार्मिक लोकांसाठी असं बोलणं सोपं असतं, पण वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी इयोबाला केवळ धार्मिक गोष्टींचा किंवा धार्मिक विचारांचा भडीमार केला आणि देवाने ते मान्य केलं नाही. पुढे जर तुम्ही वाचलं तर परमेश्वर त्या तिन्ही मित्रांवर रागावलेला आहे. इयोब 8 वचन 3 ते 7 काय लिहिले बघा. 8वा अध्याय इयोबाचा 3ऱ्या वचनापासून. देव काय न्यायात फेरफार करतो की सर्व समर्थ न्याय वाकडा करतो? जर तुझ्या मुलांनी त्याच्या विरुद्ध पाप केले असेल तर त्याने त्यांना त्यांच्या अपराधामुळे दूर लोटले असेल का? म्हणजे ते म्हणतात की तुझ्या मुलाबाळांनी पाप केलं होतं म्हणून त्यांना मरण आलं. बघा किती भयंकर आरोप आहे आणि किती चुकीचा आरोप आहे बघा. बरेच वेळेस आपल्याला जे वाटतं तसं नसतं. गुजैव रहस्य, खरं कारण एखाद्याच्या जीवनात एखादी घटना घडली, ट्रॅजेडी घडली, हे फक्त देवाला माहित असतं. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही किंवा देवाने प्रगट केलेल्या आहेत त्याच्यावर आपण भाष्य करणं, त्याच्यावर आपले विचार मांडणं हे चुकीचं आहे. एखाद्याच्या विश्वासाला आपण तडा देऊ शकतो, एखाद्याचं खच्चीकरण करू शकतो उत्तेजन देण्याऐवजी. आता असा कोणताही पुरावा नाही की योबाच्या मुलांनी पाप केलं होतं. मग ते काय म्हणतात बघा. जर तू मनापासून देवाला शोधलंस आणि सर्व समर्थाकडे विनवणी केलीस, जर तू शुद्ध आणि नीतिमान असशील तर तो नक्कीच तुझ्यासाठी जागा होईल आणि तुझ्या योग्य निवासस्थानाला समृद्ध करेल. जरी तुझी सुरुवात लहान असली तरी तुझा शेवट विपुलतेने वाढेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जर तुझे देवाशी नाते खरोखरच योग्य असते तर तू समृद्ध झाला असता. तू समृद्ध होत नाहीस ही गोष्ट दाखवते की तुझे देवाशी नातं योग्य नाहीये. त्यांना हे म्हणायचं आहे की तू काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तू कधी अशी शिकवण ऐकली आहेस का? परमेश्वर म्हणतो की ती चुकीची आहे. आणि हे पाहणं महत्वाचं आहे कारण इयोबाच्या काळातही हे मुद्दे जे मांडले होते त्यांनी, हे विचार, ते आजही अनेक धार्मिक लोक असे धार्मिक सो कॉल्ड धार्मिक विचार मानतात आणि त्यांना वाटतं की आपण फार शहाणपणाने फार धार्मिक शब्द बोलतो, पण तसं नसतं. ते तर्क वितर्क चुकीचे असतात. आणि म्हणून हे जे काही इयोबाच्या मित्रांनी त्याच्याविषयी विचार मांडले, त्याच्यावर खोटे आरोप लागले की तू देवापासून दूर गेलास, तू काहीतरी पाप केलास म्हणून ह्या गोष्टी घडल्या. आजही लोक असं बोलतात, पण ते खरं नव्हतं. ते म्हणतात की तुझा देवाशी संबंध नीट नाही, तू देवापासून दूर गेलास म्हणून ह्या गोष्टी घडल्या. पण तसं नव्हतं, आपल्याला माहित आहे. त्यानंतर एलिफाजने, जो एक प्रकारचा पुढारी होता म्हणजे त्या 3 मित्रांमध्ये, अशी शिकवण त्याने दिली की जिला मी समृद्धीची सुवार्ता किंवा ज्याला आज प्रॉस्पेरिटी गॉस्पल म्हणतात. आणि किती समर्पक आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे देव खरोखरच काय विचार करतो हे जाणून घेण्यासाठी आपण किती जागरूक असलं पाहिजे. आपल्याला देवाच्या वचनाची माहिती असली पाहिजे. आणि जर माहिती नसेल तर आपण त्याच्यावर भाष्य करू नये, आपले विचार मांडू नयेत की देवाने हे केलं असेल, देवाची इच्छा असेल तसं, देवाने असं करायला नको होतं, तसं करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस अंत्यविधी माहितीच्या वेळेस असे संभाषण, असे शब्द लोकांचे ऐकू येतात की फार वाईट झालं, देवाने असं करायला नको होतं, तसं व्हायला नको. परंतु पडद्याआड किंवा देवाच्या दृष्टीने काय आहे हे आपल्याला माहित नसतं. आणि या योबाच्या मित्रांनी त्याचं सांत्वन करायला आलेले आहे, पण सांत्वन करण्याच्या ऐवजी ते एकामागून एक खोटे आरोप त्याच्यावर लावत आहे. तो आधीच निराश, कसलेला आहे, दुःखी आहे आणि अजून त्याला दुःखी करत आहे. आणि मग योग 5 आणि वचन 17 ते 26 मध्ये काय म्हटलंय जरा आपण थोडक्यात पाहू की समृद्धीची सुवार्ता. आणि अशा प्रकारचं शिक्षण आज अनेक सेवक, अनेक मंडळांमधून दिलं जात आहे. पहा, ज्या माणसाला देव सुधारतो तो धन्य,
म्हणून सर्व समर्थाच्या शिक्षेचा तिरस्कार करू नकोस. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर सर्व समर्थ देव तुला शिस्त लावित आहे किंवा ताळ्यावर आणत आहे असं ते म्हणतात. आणि हे खरं होतं का? नाही. कारण तो जखम करतो, तो म्हणजे देव. कारण तो जखम करतो आणि मलमपट्टी करतो. तो घायाळ करतो पण त्याचे हात बरेही करतात. 6 संकटातून तो तुला सोडविल. हो, 7व्या संकटातही कोणतंही अरिष्ट तुला स्पर्श करणार नाही. म्हणजे ही शिकवण किंवा हे म्हणणं असं होतं की तू जर नीट वागलास, तू जर देवाशी नीट आहे, तर तुझ्यावर कोणताही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे, कोणताही दुखणं नाही व्हायला पाहिजे. पण जर झालं म्हणजे तुझी चूक आहे असं ते म्हणतात. किती वेळेस तुम्ही असं ऐकलंय का चर्चमध्ये किंवा युट्यूबवर, की ते जबाबदारी तुमच्यावर ढकलतात की तुमच्या पापामुळे असं झालं, तुम्ही उपवास करा, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही विश्वास धरा, म्हणजे सर्व गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. आणि मग त्यांचं असंही म्हणणं असतं की तुम्ही जर देवाचे आहात तर तुम्ही आजारी नाही पडायला पाहिजे, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे, तुम्हाला कोणती अडचण नाही यायला पाहिजे. आणि यालाच प्रॉस्पेरिटी गॉस्पल असं म्हणतात की देवाची इच्छा नेहमी आरोग्य, देवाची इच्छा नेहमी समृद्धी, कधीच अडचण नाही आली पाहिजे, कधीच आजारी नाही पडला पाहिजे. पण हे चुकीचं आहे. प्रभूश्री तर सांगितलं की या जगात तुम्हाला बहुत दुःखे होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. जोपर्यंत ह्या शापित भूमीवर आहोत, ह्या देहामध्ये आपण आहोत, तोपर्यंत दुखणे, आजार, अडचणी, सैतानाचे, दुरात्म्याचे हल्ले, ह्या गोष्टींना आपलं फेस करावं लागेल. पण काही जण असं शिकवतात की देवाकडे आल्यानंतर हे असं होत नसतं, नाही व्हायला पाहिजे. आणि यालाच प्रॉस्पेरिटी गॉस्पल असं म्हटलेलं आहे. समृद्धीची सुवार्ता की जी चुकीची आहे, की जी शास्त्राला धरून नाही. आता आणखी एक गोष्ट पुढे ते काय म्हणतात बघा. दुष्काळात तो तुला मृत्यूपासून आणि युद्धात तलवारीच्या तडाख्यापासून वाचवेल. म्हणजे तू जर देवाशी नीट आहेस, तुझं जर देवाशी नातं नीट आहे, तर काही जरी झालं तरी देव तुला वाचवेल. ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. जर झाल्या म्हणजे तू पाप केलेलं आहे. किती लोक असे म्हणताना तुम्ही ऐकलेलं आहे की काहीतरी झालं म्हणजे नक्कीच त्यांनी पाप केलं, नक्कीच काहीतरी म्हणून. आणि तेच योगाचे मित्र करत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपण ख्रिस्ती लोक युद्धात कधीच मारले जात नाही. असं काही जणांचं की आपण ख्रिस्ती आहोत, देवाचे आहोत, तर लढाईत जरी असलो, मिलिटरीत असलो तरी आपण आपल्याला मरण नाही यायला पाहिजे. पण तसं होतं का? नाही. तसं होत नाही. ख्रिस्ती, मिलिटरी मॅन किंवा कोणी, त्यांना देखील मरण येतं. नंतर ते काय म्हणतात बघा, जीवेच्या फटक्यापासून म्हणजे निंदेपासून तो तुझे रक्षण करील आणि विनाश ओढवला तरी तुला भीती वाटणार नाही. विनाश आणि दुष्काळ पाहून तू हसशील आणि पृथ्वीवरील हिंसक पशूंची तुला भीती वाटणार नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की निंदा करण्यापासून परमेश्वर रक्षण करेल, म्हणजे कोणी तुझी निंदा करणार नाही. दुसरी गोष्ट, विनाश जरी घडला, दुष्काळ पडला, दुष्काळी परिस्थिती आली तरी तू घाबरणार नाही. आणि हिंस्र पशूंची तुला भीती वाटणार, म्हणजे कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. थोडक्यात असं. आणि आपल्याला माहिती आहे की ते खरं नाही आहे, की प्रभू येशूच्या नावामुळे आपल्याला ते आपली निंदा करतात आणि करतील. विनाशाच्या घटना, नैसर्गिक आपत्ती, याच्यामध्ये देवाचे लोक मारले गेलेत, मारले जातात. दुष्काळी परिस्थिती येणारच नाही असं त्यांना वाटलं, यायलाच नाही पाहिजे, परंतु दुष्काळी परिस्थिती येते. इतिहासाला साक्षी आहे. आता आफ्रिकेतील मोठा भाग दुष्काळाने ग्रासलेला आहे. त्या ठिकाणी पण ख्रिस्ती लोक, देवाचे लोक आहेत, पण ते त्याच्यातून वगळले गेलेत का? नाही. त्यांना पण दुष्काळाला सामना करावा लागतो, त्यांनाही त्याच्यातून जावं लागतं. पण ह्या मित्रांचं असं म्हणणं होतं की जर तू देवाचा आहे तर तसं नाही व्हायला पाहिजे. आणि आजही अनेकांचं असं म्हणणं आहे की आपण देवाचे आहोत तर कोणताही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे.
कोणती घटना नाही घडली पाहिजे. पण तसं शास्त्र शिकवत नाही. म्हणून हे त्यांचे विचार हे चुकीचे होते. असे विचार आजही जे लोक करतात, ख्रिस्ती लोक, देवाचे लोक, ते चुकीचे विचार आहेत. ते शास्त्राला धरून नाही. आणि अशा प्रकारे त्याचे मित्र त्याचे सांत्वन करायला आलेले वेगळे विचार मांडू लागले. आणि हा मुद्दा वारंवार पुन्हा समोर येतो. हे सर्व एकाच ठिकाणी सांगितले आहे. आता माझं म्हणणं असं आहे, आणि हा माझा दृष्टिकोन आहे, की त्या मित्रांनी योबाला समृद्धीची सुवार्ता संदेश दिला, किंवा समृद्धीची सुवार्ता सांगितली, की देव समृद्ध करणार आहे, निरोगी ठेवणार आहे, नेहमी रक्षण करणार आहे. तो आपल्याला काही होऊ देत नाही. पण जर तुझ्या बाबतीत झालं, म्हणजे तू देवाला सोडला, म्हणजे तू देवापासून दूर गेला, किंवा तू काहीतरी पाप केलं, असं त्यांचं म्हणणं होतं. ते म्हणाले की जर तू पाप केले नसते तर तू आजारी पडला नसता. किती वेळेस असं ऐकलं कधी चर्चमध्ये ख्रिस्ती लोकांकडून, की आजारी पडले, आजारपण दुखणं आलं म्हणजे तुम्ही काहीतरी पाप केलं. पण हे अत्यंत क्रूर असे विचार आहेत. कारण आजाराच्या समस्येसोबत ते अपराधीपणाची भावनाही निर्माण करते. त्याच्यामुळं आपल्यावर दोष लावले जातात की आपण काही केलेलं नसतं, आणि आपल्याला माहित नसतं की आपण काही केलं नाही तरी या गोष्टी घडलेल्या आहेत, तरी आजारपण आलेलं आहे. म्हणजे अपराधीपणा म्हणजे दोषारोप. आणि आज अनेक ख्रिस्ती लोक आजारी पडल्यावर अपराधी वाटून घेऊ लागतात. कारण त्यांना तसं सांगितलं जातं की तुमच्या चुकीमुळे, तुमच्या पापामुळे. आणि आपल्याला माहिती आहे की दोष लावणारा कोण आहे? एकच आहे, सैतान. आणि म्हणून जे लोक दोष लावतात, चुकीचे विचार मांडतात, चुकीचे आरोप करतात, ते सैतान त्याच्या दुरात्म्याला मदत करतात, त्याचं कार्य वाढवायला, आणि आपल्याला आपलं खच्चीकरण करायला मदत करतात. आणि अशा प्रकारची शिकवण काही मंडळातून आज दिली जाते, की देवाकडे वळल्यावर पण कधी आजारी पडत नाही, आपल्याला काही प्रॉब्लेम येत नसतात, आपल्याला काही फेस करावं लागत नाही, सगळं सुरळीत चालतं. पण तसं नाही. ख्रिस्ती जीवन तसं नाही. दुःख सहन हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. छळ विरोध हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. जोपर्यंत नवीन आकाश, नवी पृथ्वी येत नाही, तोपर्यंत आपण त्या जगात जात नाही. जोपर्यंत ह्या जगात आहोत, ह्या पृथ्वीवर आहोत, तोपर्यंत आपल्याला हे फेस करावं लागणार आहे. या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे. पण तरीही तरीही त्याचं वचन आहे, तो आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला त्या सर्वातून पार नेईल. आणि म्हणून असे विचार जर कोणी मांडत असेल, असं जर कोणी सांगत असेल, आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पाप केलेलं नाही, चुकीचं नाही, चूक केलेली नाही, तरीही घडला, तर समजून घ्यायचं की ते ते विचार देवाचे विचार नाही. ते सांत्वन किंवा ते बोलणं हे पवित्र आत्म्याकडून नाही, ते सैतानाच्या दुरात्म्यांकडून आहे. हे धार्मिकतेचे आत्मे आहे, की जे स्वतःला धार्मिक समजून धार्मिक दाखवतात, है ना? ते जे स्वतःला आपल्यापेक्षा अधिक धार्मिक समजतात, आणि ते लोक असे आरोप करतात. आणि मग आपल्याला अपराधपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. खरंच आपण अपराधी आहोत, खरंच आपण काहीतरी चूक केलेली. ही शिकवण पूर्णपणे चुकीची आहे. आणि त्या शिकवण्याची एक गोष्ट अशी की ती बऱ्याचदा खरी ठरते. त्यामुळे लोक ते शिकवत राहतात. काही लोकांना ते खरं वाटतं, आणि खरं वाटतं, लोकांना ऐकायला आवडतं, म्हणून ते आणखी सांगतात. शेवटच्या काळाचं लक्षण एक आहे की लोकांना जे आवडतं ते शिक्षण दिलं जातं. आणि म्हणून आजही लोक कोणाला फॉलो करतात? की ज्यांचे उपदेश, ज्यांचं शिक्षण त्यांना आवडतं. मग ते चुकीचं आहे का बरोबर आहे ह्याचा कोणी विचार करत नाही. पण त्यांच्या मनासारखे बोलले, त्यांच्या मनासारखी प्रार्थना केली, त्यांच्या मनासारखी भविष्यवाणी केली, की मग त्यांना आवडतं. ते पवित्र आत्म्याकडून असं ते मानतात. आणि मग ते दुष्टांच्या वाट्याला येणाऱ्या सर्व भयावह गोष्टींचा यादीत मानतात. आणि योबाचे मित्रही त्याला म्हणतात की तुझ्या वाटेने हेच येऊ शकते, अजूनही तू पश्चाताप कर. तू पाप केलं म्हणून ह्या गोष्टी घडल्या, तुझ्या मुलांनी पाप केलं
म्हणून ते वारले, म्हणून त्यांना मरण आलेलं आहे. आता योग 20:20 ते 29 मध्ये काय सांगितले जरा ऐकू. आता पूर्ण शास्त्रभाग आपण वाचणार नाही, परंतु काही वचन मी वाचून दाखवतो. योग 20:20 वचनापासून. त्याच्या हृदयात शांतता नसल्यामुळे त्याला हवी असलेली कोणती गोष्ट तो टिकवून ठेवू शकणार नाही. त्याच्या खाण्यासाठी काही उरणार नाही, म्हणून त्याचे कल्याण टिकणार नाही. आपल्या आत्मसमाधानाच्या स्थितीतही तो संकटात सापडेल. दुःखाचे सर्व हात त्याच्यावर चाल करून येतील. जेव्हा तो आपले पोट भरण्याच्या तयारीत असेल, तेव्हा देव त्याच्यावर आपला प्रखर कोप ओतेल आणि तो जेवत असतानाच तो कोप त्याच्यावर बसेल. बघा, हे त्यांचे विचार आहे. आता देव इयोबावर कोपला होता का? देवाने इयोबाला पिडलेलं होतं का? नाही. पण यांना माहित नसल्यामुळे हे असं बोलतात. म्हणून माहित नसतं तर बोलू नये आणि चुकीचे विचार मांडू नये. नंतर ते म्हणतात, त्याच्यावर आपला प्रखर कोप ओतेल आणि तो जेवत असताना तो कोप त्याच्यावर बसेल. तो लोखंडी शस्त्रापासून पळून जाईल, पण पितळी धनुष्याचा बाण त्याला आरपार भेदून जाईल. तो बाण उडून बाहेर काढला जाईल. होय, त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. भीती त्याला ग्रासून टाकेल. त्याच्या संपत्तीसाठी घोर अंधकार राखून ठेवला जाईल. विना फंकोर घातलेला अग्नी त्याला भस्मसात करेल. त्याच्या तंबूत जो कोणी उरेल त्याचे वाईट हाल होतील. आकाश त्याच्या अधर्माचा पर्दाफाश करेल आणि पृथ्वी त्याच्या विरुद्ध उठून उभी राहील. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते असं म्हणतात की इयोबा, दुष्ट लोकांची अशीच अवस्था होते आणि तुझ्या बाबतीतही असंच घडणार आहे. ते जसे काही प्रोफेसी करतात ऐका. योग त्या काळात पृथ्वीवर शास्त्र सांगतं की त्याच्यासारखा सरळ धार्मिक सात्विक मनुष्य कुणी नव्हता. म्हणजे मित्र सुद्धा नव्हते. पण हे मित्र त्याच्यावर दोषारोप लावून सांगतात आणि ते त्याला सांगतात की दुष्ट लोकांची अवस्था ही अशी होत असते. त्यांचा शेवट हा असा होत असतो आणि तुझाही शेवट असा होईल. आणि आपल्याला माहित आहे की योगाचा शेवट कसा झाला. योगाचे उत्तर खरोखरच रंजक आहे. एक अतिशय रंजक गोष्ट ज्याच्याकडे कदाचित तुमचं लक्ष गेलं नसेल. एलिफाज आपल्या शिकवणुकीत एक गोष्ट उघड करतो आणि ती म्हणजे एक दुष्ट आत्मा. म्हणजे हे एलिफाज हे जे सांत्वन, हे जे शब्द बोलत होता, हे जे विचार मांडत होता, हे ऍक्च्युली दुरात्म्याकडून होते. ऐका, योग 4 आणि वचन 12 ते 16. म्हणून शास्त्र सांगतं की शेवटच्या काळी लोक फूस लावणाऱ्या आत्मेच्या आणि भूताच्या शिक्षणाच्या नादी लागतील. म्हणजे फूस लावणारे, फसवणारे दुरात्मे पण आहेत आणि भूतांचं सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे. आणि सर्व शास्त्रावर आधारित आहे. आणि प्रभू येशूने ज्यावेळेस सैतानाने ज्यावेळेस अरण्यात प्रभू येशूची भेट घेतली परीक्षा घेण्यात, त्याने शास्त्रच कोट केलं होतं असे लिहिले आहे. आणि म्हणून सैतान नेहमी शास्त्रातूनच सांगतो की हे असं लिहिलेलं आहे, देवाने तसं म्हटलेलं आहे. म्हणून खोटं शिक्षण बाहेरून आत येत नाही, आतून बाहेर जातं चर्चमधून. खोटं शिक्षण नेहमी शास्त्रावरच आधारलेलं असतं, पण ते चुकीचं असतं. वचनांचा विपरीत अर्थ करून सांगितलं जातं. तर ते काय म्हणतो बघा, योग 4:12 ते 16. आता एक शब्द माझ्याकडे गुपचूप आला आणि माझ्या कानावर त्याची कुजबूज पडली. रात्रीच्या दृष्टांतातून आलेल्या अस्वस्थ करणाऱ्या विचारांमध्ये जेव्हा माणसांवर गाढ झोप उतरते, तेव्हा मला भीती वाटली आणि मी थरथरू लागलो. ज्यामुळे माझी सर्व हाडे हादरली. पण माझ्या समोरून एक आत्मा गेला. माझ्या अंगावरील केस उभे राहिले. तो तिथेच थांबला, पण त्याचे स्वरूप मला ओळखता आले नाही. माझ्या डोळ्यासमोर एक आकृती होती. तिथे शांतता होती. पण मग मला एक आवाज ऐकू आला जो म्हणत होता. आणि मग तो काय म्हटला ते लिहिलेलं आहे. म्हणजे हा एक आत्मा होता, दुरात्मा.
आणि ह्या दुरात्म्याच्या प्रेरणेने देवाने योबाला हे प्रगट केलं की हे जे तुझ्यावर आरोप करत आहेत तुझे मित्र, हे जे विचार मांडत आहेत हे चुकीचेच तर आहेतच, पण हे सैतानाकडून दुरात्म्याकडून आहेत. बघा, म्हणून कोणी जेव्हा विचार मांडतं किंवा काय बोलतं, एक तर मनुष्याच्या आत्म्याने आहे, मनाच्या मानवी बुद्धीने किंवा सैतानाने प्रेरित केल्यामुळे दुरात्म्यांकडून असतं. आणि जितकं आपण आत्म्यात, प्रार्थनेत, देवाच्या वचनात असतो, तितकं लवकर आपण ओळखू शकतो की अमुक अमुक व्यक्ती जे आपल्याशी बोलत आहे ती तो माणसाचा आत्मा आहे का सैतानाचा दुरात्मा आहे का पवित्र आत्मा आहे. ही डिसर्नमेंट, ही पारख करणं महत्वाचं असतं आणि पारख करता आली पाहिजे. तो म्हणतो की मला एक आवाज ऐकू आला जो म्हणत होता, आता ती एका आत्म्याची भेट होती आणि ती आपल्यासोबत प्रचंड भीती घेऊन आली होती. योबाला ज्यावेळेस तो आत्मा दिसला दृष्टांतात स्वप्नात, ती आकृती दिसली, तो म्हणतो की मी थरथरू लागलो आणि एकदम भीती वाटली. भीतीचा पण आत्मा असतो. उगीचच काही वेळेस कोणीतरी सांगतं की आम्हाला भीती वाटते, काहीतरी होईल, काहीतरी होईल. तो दुरात्मा ज्यावेळेस घरात किंवा तो त्या व्यक्तीच्या संगती असतो, त्यांना कशाची भीती वाटायला लागते. तर नॅचरली स्वभाव घाबरत किंवा भित्र असणं वेगळं, परंतु सतत भीती असणं, सतत त्या टेन्शन मध्ये राहणं हे दुरात्म्याचं काम असतं. तर ही एका आत्म्याची भेट होती आणि ती आपल्यासोबत प्रचंड भीती घेऊन आली होती. त्या आत्म्याने जे सांगितले ते हेच, आणि खरोखर हाच या पूर्ण विषयाचा मुख्य गाभा आहे की हे जे मित्र सांगत होते ते देवापासून नव्हतं. काय एखादा मर्त्य माणूस देवापेक्षा अधिक नीतिमान असू शकतो का? ते काय म्हणतात ऐका. काय एखादा माणूस आपल्या निर्माणकर्त्यापेक्षा अधिक पवित्र असू शकतो का, किंवा नीतिमान ठरू शकतो का? जर तो आपल्या सेवकावर विश्वास ठेवत नाही, जर तो आपल्या देवदूतांमध्ये दोष काढत असेल, तर मग मातीच्या घरात राहणाऱ्याचे म्हणजे मानव जातीचे, ज्यांचा पाय धुळीत आहे आणि जे पतंगासारखे सहज चिरडले जातात, त्यांचं काय? तर याचा संदेश काय आहे? माणसाने आपण देवाच्या दृष्टीने नीतिमान आहोत असा दावा करणं हास्यास्पद आणि उद्दामपणाचं आहे. त्याचं म्हणणं असं आहे की माणूस देवापुढे नीतिमान ठरूच शकत नाही. माणूस पापीच आहे आणि पापीच राहील. देवाच्या उपस्थितीत कोणताही माणूस नीतिमान असल्याचा दावा करू शकत नाही. आणि मग दुसरा एक मित्र बिल्दद, तो देखील काय म्हणतो, त्याचे विचार काय मांडतो जरा ऐका. इयोब 25:1-6. तेव्हा शिवही बिल्ददने उत्तर दिले आणि म्हटले, प्रभुत्व आणि भय हे त्याचे म्हणजे परमेश्वराचे आहे. तो आपल्या उच्च स्थानावर शांतता प्रस्थापित करतो. त्याच्या सैन्यालाही काही मोजमाप आहे का? म्हणजे त्याचं सैन्य असंख्य आहे, कोणाला मोजता येत नाही. असा कोण आहे की ज्याच्यावर त्याचा प्रकाश पडत नाही? मग माणूस देवासमोर नीतिमान कसा असू शकेल? किंवा स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य शुद्ध कसा असू शकेल? जर चंद्रही चमकत नसेल आणि त्याच्या दृष्टीने तारे शुद्ध नसतील, तर मग माणूस जो एक किडा आहे आणि मानवाचा पुत्र जो एक कृमी आहे, त्याच्या दृष्टीने कसा शुद्ध असू शकेल? असं विचार हा बिल्दद शोही मांडतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण देवाच्या दृष्टीने नीतिमान आहोत असा दावा करणं हे कोणत्याही माणसासाठी एक हास्यास्पद गोष्ट आहे, हसण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला वाटतं की सैतान ह्याच गोष्टीला विरोध करीत आहे. हाच मूळ मुद्दा इथं आहे. देवाच्या दृष्टीने नीतिमान असल्याचा कोणताही दावा तो उपहासाने फेटाळून लावतो, आणि हा दृष्टिकोन एका आत्म्याकडून आला होता, पण तो दुरात्मा होता. पण तो देवाचा आत्मा नव्हता. मी त्याला धार्मिक आत्मा किंवा रिलिजियस स्पिरिट असं म्हणेन, कारण तो धार्मिक शब्द बोलतो, धार्मिक भाषेत तो योगाचं सांत्वन करतो. आणि मला प्रश्न असा पडतो की तुमचा कधी अशा धार्मिक आत्म्याशी सामना झाला आहे का? धार्मिक लोकांच्या मुखातून असे शब्द ऐकले की देवापुढे माणूस नीतिमान ठरू शकणार नाही, देव जशा तसं वागतो, देवाने शिक्षा दिलेली आहे.
मी तुम्हाला धार्मिक आत्म्यांबद्दल सांगतो. ते इतके चांगले असतात, चांगले दिसतात की त्याच्यावर विश्वास बसणं कठीण जातं. आणि ते त्यांच्या या चांगुलपणाचा वापर तुम्हाला अपराधी वाटायला लावण्यासाठी करतात, म्हणजे दोषी ठरवतात. आणि जर तुमचा असा अनुभव आला नसेल तर मला वाटतं की लवकरच येईल. कारण योगाच्या मित्राप्रमाणेच ते अगदी योग्य भाषेचा वापर करतात. ते स्वतः देवाहून अधिक धार्मिक असल्याचे भासवतात आणि प्रचंड समस्या निर्माण करतात. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. माणूस देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरू शकतो का? याच्यावर पवित्र शास्त्र काय शिकवतो? आणि याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला बायबल मधील कोणत्या पुस्तकाकडे वळावं लागेल? रोमकरास पत्र. रोमकरास पत्राचा मुख्य विषय हाच आहे की पापी माणूस पवित्र देवापुढे नीतिमान ठरू शकतो. म्हणून पाऊल रोमकरास पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 16 आणि 17 वचनात म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवण्याचं तारण करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. आणि मग तो म्हणतो की तिच्यात 17 वचनात देवाचं नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट केलेलं आहे. म्हणजे जो सुवार्तेवर प्रभू यीशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे केले त्याच्यावर विश्वास ठेवतो, देव त्याला नीतिमान ठरवतो. ख्रिस्ताचं नीतिमत्व त्याला मिळतं. हाच रोमकरास पत्राचा विषय, की आपण देवासमोर ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरू शकतो. पण हा मित्र म्हणतो की मर्त्य मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. म्हणजे याच्या उलट. आणि हे सैतानी शिकवण आहे, हे चुकीचं शिकवण आहे. देवाच्या दृष्टीने नीतिमानपणा प्राप्त करणं शक्य आहे का? देव म्हणतो हो, ते शक्य आहे. पण सैतान म्हणतो की ते शक्य नाही. तुम्हाला अपराधी वाटायला लावण्यासाठी तो धार्मिक युक्तिवादांचा वापर करतो. आता हे आजही घडत आहे. आजही लोक अनेक चर्चेत असा विश्वास ठेवतात की नाही, आपण देवापुढे धार्मिक ठरू शकत नाही, आपण पापी आहोत. त्यांच्या प्रार्थना ऐका, त्यांचे गाणे ऐका, त्यांचं बोलणं ऐका. आपण नीतिमान ठरलेलो आहोत म्हणून ते देवाचे आभार क्वचितच लोक मानतात. बरेचसे लोक स्वतःला पापीच समजतात की मी पापी आहे, माझ्यावर दया कर. पण जर पश्चाताप केला तर विश्वास ठेवा की त्याने क्षमा केलेली आहे आणि प्रभू येशूच्या रक्ताने तुम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे तुमचं तारणारा म्हणून, तर शास्त्राप्रमाणे तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. नीतिमान म्हणजे परिपूर्ण नाही. नीतिमान म्हणजे कधी पाप करणार नाही असं नाही. नीतिमान म्हणजे देवापुढे उभं राहण्याची लायकी. नीतिमान म्हणजे जसं आपण कधी पाप केले नाही असं देव आपल्याकडे पाहतो. आणि जसं तो आपल्याकडे पाहतो तसं आपण स्वतःकडे पाहायला शिकलं पाहिजे. आणि मला याचं आश्चर्य आणि कौतुक वाटतं की योगाचं पुस्तक हे जवळजवळ 4000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, जुनं आहे. आणि ते आजही ते किती अद्यावत आहे ना. आजही आपण ज्या परिस्थितीत आहोत ते किती तंतोतंत त्या परिस्थितीला लागू पडतं, धार्मिक विचारांना लागू पडतं. जरा विचार करा. योगाचा हा स्टडी सुरू राहील, ही सिरीज, ही संदेश मालिका सुरू राहील. पण आज वेळेअभावी आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर संकट कोसळतं योगावर, पण त्याचं सांत्वन करण्याऐवजी त्याच्यावर दोषारोप करण्यात येत होते आणि चुकीच्या धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे ते वागत होते. आणि खरोखर काही गोष्टी आहेत त्या आपण त्या देवापासून नाहीत प्रेरणा. हालेलुया. आणि खरोखर देवाच्या दृष्टीने आम्ही स्वतःला नीतिमान समजतो असा दावा करायला खरोखर हास्यास्पद आहे. बाळासाहेबांनी खूप मोठी महत्वाची गोष्ट सांगितली. खरोखर आज आपण समजून घ्या की खरोखर किती चुकीच्या शिक्षण पद्धतीत चालू आहेत आणि आपल्याला योग्य शिक्षण पद्धती करायचं. आणि ते म्हणतात की मर्त्य मनुष्य देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही. आणि बायबल तर आपण शिकवतो की खरोखर देव आपल्याला
पापी माणूस देवापुढे नीतिमान ठरू शकतो. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. खूप सारे चुकीचे भ्रम गोष्टी असतील बाळासाहेब, त्या तुम्ही आज काढून टाकलेल्या, आणि खरोखर आज लोकांमध्ये ह्याच गोष्टी फोफावलेल्या आहेत. प्रॉस्पेरिटी गॉस्पल असेल, चुकीच्या शिक्षण पद्धती असतील. पण खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर या भाषाने पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना बंधमुक्त केलं. थँक्यू व्हेरी मच बाळासाहेब. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर योबाचे मित्र 4000 वर्षापूर्वी जे होते ते मरण पावले, पण त्यांचे विचार जिवंत आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचे विचार मांडले, पण ते प्रामाणिकपणे चुकीचे होते. त्यांना वाटलं की आपण बरोबर बोलत आहोत, आपण जो अंदाज तर्क व्यक्त करतो ते बरोबर आहे, पण ते तसं नव्हतं. बरेच वेळेस असं होतं की आपले लोक किंवा धार्मिक लोक आपलं सांत्वन करतात मनापासून सिन्सिअरली, पण ते सिन्सिअरली रॉंग असतात. त्यांना माहित नसतं की काही गोष्टी देवाने का घडवू दिलेल्या आहे. काही गोष्टी देवाने घडवलेल्याच नाहीत, सैतानाने घडवून आणलेल्या आहेत. पण म्हणून माझं तुम्हाला हे सांगणं आहे की अशा वेळेस अशा ख्रिस्ती बंधू भगिनींना किंवा मित्रांना अशा प्रसंगी भेटायला जाताना जर माहित नसेल तर काही बोलू नका. पहिले 7 दिवस शांत राहिले होते. काही वेळेस शांत राहण्यात शहाणपणा असतो, चुकीचे विचार मांडण्यापेक्षा. नको ते बोलून दुखावण्यापेक्षा, अजून दुःख देण्यापेक्षा शांत राहा, प्रार्थनेत राहा. यावेळेस मला माहिती आहे की अनेकांशी देव त्याच्या आत्म्याने बोललेला आहे. तुम्ही ऐकलं असेल की जर तुम्ही देवाच्या आत असं का घडलं, नाही व्हायला पाहिजे, तसं का झालं, नाही व्हायला पाहिजे. चुकीची सुवार्ता, चुकीचं शिक्षण. पण आज देवाच्या वचनाचं सत्य आपल्याकडे आलेलं आहे. कदाचित तुम्हाला कोणी असं बोलून असे विचार तुमच्याविषयी तुम्हाला दोषी ठरवलं असेल, किंवा तुम्ही दुसऱ्यांना दोषी ठरवलं असेल. तुम्हाला वाटलं असेल की मी फार धार्मिक भाषा बोललो, फार चांगल्या रीतीने सांत्वन केलं, पण ते चुकीचं होतं. यावेळी डोळे बंद करा, पण परमेश्वराजवळ जाऊया. कबूल